आपण पाहतोय मुख्यमंत्री फडणवीस या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। बीजेपी कार्यालयामध्ये ते सध्या पोहोचतायत। आनंद आहे, जल्लोष साजरा करतायत। भाजपचा विजयाचा जल्लोष या ठिकाणी साजरा होतोय। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे महाराष्ट्रातले एक मोठे नेते देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत। प्रदेशाध्यक्ष सुद्धा आपल्याला इथे दिसतात आणि इतरही भाजपचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि एकूणच हा जल्लोष केला जातो। कारण 3 राज्यांमध्ये भाजपची सत्ता, त्याच्यातही मुख्य म्हणजे वेस्ट बेंगॉल, ज्या ठिकाणी सत्ता यावी यासाठी भाजपकडून आटोकाट प्रयत्न करण्यात आले आणि त्याला यश येताना आज पाहायला मिळते। कारण 200च्या जवळपास आकडा भाजप गाठत असल्याचं आपल्याला आतापर्यंतच्या या कलांमधून पाहायला मिळते आणि त्याचा जल्लोष इथं केला जातोय। भाजपचे महिला कार्यकर्त्या, नेत्या असतील किंवा जे इतरही कार्यकर्ते पदाधिकारी आहेत तेही अगदी आनंदात आपल्याला पाहायला मिळतात। भारतीय जनता पार्टीचा दुपट्टा घालून माननीय प्रदेशाध्यक्ष हे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं या ठिकाणी स्वागत करत आहेत। पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला। हा शंखनाद पश्चिम बंगाल पर्यंत जाणार आहे, कोलकाता पर्यंत जाणार आहे, गुवाहाटी पर्यंत जाणार आहे। कारण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या जीवावर हा ऐतिहासिक विजय या ठिकाणी झालाय। मी माननीय प्रदेशाध्यक्षांना विनंती करतो त्यांनी रसगुल्ला देऊन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं। या निवडणुकीमध्ये झालमुरी देखील गाजलेली आहे, ट्रेंडिंग मध्ये होती। हा सेलिब्रेशन सोहळा झाल्यानंतर आपण झालमुरी खाऊन देखील हे सेलिब्रेशन करणार आहोत। कारण पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी झालमुरी खाल्ल्यानंतर ममता बॅनर्जी रस्त्यावर उतरल्या। हा विजय भारतीय जनता पार्टीचा आहे, कार्यकर्त्याचा आहे। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा। जहां हुए बलिदान मुखर्जी, जहां पैदा हुए बलिदान मुखर्जी। भारतीय जनता पार्टीचा बंगाल, आसाम, पुदुचेरी या 3ही राज्यामध्ये भारतीय जनता भाजपच्या कोटातला हा जल्लोष आपण बघतोय। मृगा रसगुल्ला हा फेमस आहे वेस्ट बेंगॉलचा। तिकडचे जे स्वीट्स आहेत ते फेमस आहे आणि हे स्वीट्स खाऊन या ठिकाणी तोंड गोड केलं जाते। भाजपचे जे राज्यातले नेते आहेत त्यांच्याकडून हा जल्लोष केला जातो। त्याच्यामध्ये मुंबईच्या महापौर आपल्याला दिसत आहेत, त्याचबरोबर इतर ज्या महिला नेत्या आहेत, चित्रा बाग असतील किंवा इतरही नेते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा या ठिकाणी आहेत, या आनंदामध्ये सहभागी झालेले आहेत। प्रदेशाध्यक्ष आपल्याला दिसत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा हा जो आनंद आहे तो बघण्याजोगा आहे। कारण वेस्ट बेंगॉलमध्ये आपली सत्ता यावी यासाठी भरपूर प्रयत्न भाजपकडून करण्यात आलेले होते। संपूर्ण जी एक भाजपची पक्षांतर्गत यंत्रणा आहे ती कामाला लागलेली होती आणि त्याचाच परिणाम म्हणजे आज जे निकाल आलेले आहेत